नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन एका पदभरती जाहिराती विषयावर माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या अशाच प्रकारची संपूर्ण काही महत्त्वपूर्ण जाहिरातीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी। तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे जी की बृहमुंबई महानगरपालिका कामगार विभाग यांच्याद्वारे जी आहे ही जी की जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर कोणकोणती पदे आहेत, कसा अर्ज करायचा आहे किंवा काय काय प्रोसेस असणारी आहे याबद्दलची आपण संपूर्ण काही ए टू झेड माहिती या व्हिडिओत घेणार आहोत। तर काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा, कोणताही यामधला मुद्दा मिस करू नका। तर या ठिकाणी पाहू शकता, शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 अंतर्गत बृहमुंबई महानगरपालिकेत शिकाऊ उमेदवार जे काही ट्रेड अप्रेंटिसचे विद्यार्थी आहेत हे भरती करण्याकरता महानगरपालिका आयुक्त यांचा संदर्भ जो काही क्रमांक आहे यास मंजुरी प्राप्त झाली आहे। जे काही शिकाऊ उमेदवार आहेत ट्रेड अप्रेंटिस त्यांच्यासाठीची महत्त्वपूर्ण जाहिरात आहे। यामध्ये शिकाऊ उमेदवार कायदा 1961 अंतर्गत महानगरपालिकेच्या विविध खाते विभाग रुग्णालयातील ITI उदिमेतील प्रशिक्षणार्थीचे एकूण 612 पदे निश्चित केलेली आहेत। प्रशिक्षणार्थीचा महानगरपालिकेत प्रशिक्षण कालावधी 1 वर्षासाठी असेल। व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार जे काही तांत्रिक स्वरूप मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र ATV मुंबई यांनी आयोजित केलेल्या भरती मेळाव्याच्या ठिकाणी प्रशिक्षणार्थींनी सादर करावयाच्या अर्जाचा नमुना सोबत जोडलेला आहे। तर जे काही यांचा जो नमुना अर्ज आहे तो तर थोडक्यात मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचं ITI जे काही झालेलं आहे त्यांच्यासाठी ही पदभरती आहे आणि हे जे आहे थोडक्यामध्ये बृहमुंबई महानगरपालिकेचा भरती मेळावा आहे, ज्याद्वारे जे आहे तुम्हाला चांगल्या मानधनीवर 1 वर्षाच्या कालावधीसाठी जे आहे जे की त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे जे की सर्व्हिस मिळणारी असेल। तर या ठिकाणी कालावधी देखील पाहू शकता 1 वर्षासाठी असणार आहे आणि यासाठी तुम्हाला जे वेतन आहे मानधन आहे किती मिळणार आहे ते आपण आता पुढे पाहू। तर भरती मेळाव्याचा जो ॲड्रेस आहे पहा, या ठिकाणी त्यांनी माहिती देखील दिलेली आहे। भरती मेळावा खालील तक्त्यामध्ये दिल्यानुसार जे काही 20/8/2026 व दिनांक 21/8/2026 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये जामसाहेब मुकादम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोवंडी ST वर्कशॉप जवळ किरोळ रोहर विद्याविहार पश्चिम जे काही मुंबई हे जे आहे या ठिकाणी ॲड्रेस आहे। या ठिकाणी जे आहे हा जो की मेळावा भरण्यात येणारा आहे। तर कोणकोणती पदे आहेत पहा, या ठिकाणी दिनांकानुसार जे की 20 तारखेला इलेक्ट्रिशियन, प्लंबर, त्यानंतर रिफ्रिजरेटर आणि एअर कंडिशन मेकॅनिक, त्यानंतर ड्राफ्टमॅन, सिव्हिल टर्नर, डेस्क टू पब्लिशिंग ऑपरेटर, मोटर व्हेकल बॉडी बिल्डर, त्यानंतर डिझेल मेकॅनिक, त्यानंतर आहे मेकॅनिस्ट, हे संपूर्ण जे आहेत पदे आहेत। तर या ठिकाणी प्रत्येकाची पदसंख्या देखील या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारची आहे। त्यानंतर 21 तारखेला जे आहे जे की वायरमॅन, फिटर, त्यानंतर जे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं असतं मेसन ते आहे, त्यानंतर कारपेंटर, पेंटर जनरल मेकॅनिक, मोटर व्हेकल, त्यानंतर वेल्डर, कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक। तर हे सर्व जे पदे आहेत या सर्व पदांसाठी जे आहे थोडक्यामध्ये की भरती मेळावा बोलवण्यात आलेला आहे। यामध्ये पहिल्या दिवशी जे आहे 216 उमेदवार आणि दुसऱ्या दिवशी 396, जे टोटल मिळून 612 जे काही उमेदवारांसाठी हा भरती मेळावा जो काही पदांसाठी जे आहे भरती मेळावा हा राबवण्यात येणारा आहे। आणि जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक पदासाठी जो मानधन आहे तो बऱ्यापैकी ठीकठाक स्वरूपामध्ये आहे। या ठिकाणी विद्यावेतन पाहिलं तर जे काही या ठिकाणी 19,890 रुपये या ठिकाणी जे आहे ते मिळणार आहे। तर प्रतिपद जे तुम्हाला या ठिकाणी त्या पदांची संख्या, कास्टनुसारची संपूर्ण काही संख्या आणि त्यानंतर जे आहे या ठिकाणी थोडक्यामध्ये तुम्हाला जे विद्यावेतन मिळणार आहे ते संपूर्ण काही या ठिकाणी त्यांनी या जाहिरातीमध्ये माहिती दिलेली आहे। तर याची सविस्तर जाहिरात आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देखील तुम्हाला टाकलेली आहे। तर जे विद्यार्थ्यांना गरज आहे, ज्यांना असं वाटतं की आपल्याला याला भरायचं आहे, त्यांनी जो वरील ॲड्रेस दिला आहे त्याची स्क्रीनशॉट मारून घ्या। त्यानंतर मित्रांनो, जे त्यांनी तारखा दिलेल्या आहेत त्या तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी जे काही तुमचे महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स सोबत त्या ठिकाणी जे आहे उपस्थित राहणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। आणि याच्यामध्ये संपूर्ण काही जे काही समांतरणीय आरक्षण जे की या ठिकाणी आहेत, परंतु यामध्ये म्हटलेलं आहे पहा, परंतु शिकाऊ उमेदवार याची अर्हता 10वी असल्यास सदर आरक्षण येथे लागू होत नाही असं म्हटलेलं आहे। जे काही अंशकालीन पदवीधर विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी जे आहे मुद्दा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। आता शैक्षणिक अर्हतामध्ये काय म्हटलेलं आहे, शिकाऊ उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व तत्सम किंवा उच्चतम परीक्षा 100 गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। आणि त्यासोबतच शिकाऊ उमेदवार ITI मध्ये घेण्यात आलेल्या सर्व सत्रातील परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणं आवश्यक आहे। म्हणजे की तुमचे जे ITI चे जेवढे काही परीक्षा सत्र असतात ते सर्व काही या ठिकाणी पात्र असणं इम्पॉर्टंट आहे। व त्यासोबतच 10वी मध्ये जे
70% गुणाची परीक्षा जी असते त्यामध्ये मराठी विषय देखील असणं तुमचं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पात्रता पहा, उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, शारीरिक क्षमतेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय परीक्षेकडून जे काही शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचं प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. पोलीसशास्त्र जे काही चारित्र्य पडताळणी आहे, जे काही शिकाऊ उमेदवाराचं चारित्र्य पडताळणी दाखल प्रशिक्षण सुरू असलेल्या तारखेपासून कमाल 2 महिन्याच्या मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे की जे आपलं कॅरेक्टर सर्टिफिकेट असतं ते देखील त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे. त्यानंतर जे फिजिकल सर्टिफिकेट आहे ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे. जे काही त्यांचं बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांच्याकडून हे संपूर्ण तुम्हाला जे काही मिळणार असेल. वयोमर्यादामध्ये या ठिकाणी पाहून घ्या, 14 वर्षापेक्षा कमी जे आहे ते वय नसावं लागणार आहे या ठिकाणी जे काही या कायद्यानुसार, आणि शासन निर्णयानुसार कमाल वयोमर्यादा जी की या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर विद्यावेतनामध्ये पहा, तुम्हाला मानधन जे आहे शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनेनुसार विद्यावेतन जे की देण्यात येणार असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे संपूर्ण बेसिक नियम जे काही बेसिक यांची फुलफिल करणारे अटी आहेत, तर जर तुम्ही यामध्ये पात्रता असाल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स तुमच्यासोबत ठेवणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही डायरेक्टली जे आपण पत्तावर तुम्हाला सांगितलं आहे त्या ठिकाणी जे आहे ते व्हिजिट करू शकता. आणि जर तुम्ही एका नोकरीच्या शोधामध्ये असाल तर त्या ठिकाणी 1 वर्षाच्या मानधारी व तुम्ही जे आहे त्या ठिकाणी मित्रांनो जे काही अर्ज याचं जे आहे त्या ठिकाणी देऊ शकता. आणि जर तुम्हाला याचा जो मेळाव्यासाठीचा जर फॉर्म हवा असेल, जे की शिकाऊ उमेदवार 1961 शिकाऊ उमेदवार भरती मेळावा सादर करावयाच्या जे काही अर्जाचा नमुना, तर तुम्हाला जाहिरातीमध्ये शेवटी मिळणार असेल, ज्या तुम्हाला तुमचं नाव वगैरे सर्व काही तुमचे फोटो या ठिकाणी लावून जे आहे ते सबमिट करून त्या ठिकाणी जे आहे तुम्ही त्या ठिकाणी हे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही त्या दिवशी त्या ठिकाणी देऊ शकता. तर अशी ही संपूर्ण माहिती आहे. ज्या विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिपची या ठिकाणी संधी मिळवायची असेल, ज्यांना हे परिस्थितीमध्ये नसतील, ज्यांना खरंच नोकरीचे जॉब आहेत, तर हे देखील एक तुम्हाला आधार चांगला बनवू शकतो. बाकी मित्रांनो, संपूर्ण आपले व्हिडिओचे अपडेट वगैरे पाहायचे असतील चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि याबद्दल अधिक माहितीसाठी जे काही त्यांचा ॲड्रेस दिला आहे त्यावर तुम्ही संपूर्ण काही माहिती मिळवू शकता. भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.